आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की पुन्हा एकदा संपतरावांना त्रास होऊ लागतो. संपतरावांच्या छातीत त्रास होत असतो, दुखत असतं आणि त्यामुळे संपतराव आता एकदमच बेशुद्ध अवस्थेत असतात. अर्जंटमध्ये डॉक्टरांना वगैरे बोलवलेलं असतं. ते दुसरीकडे संतोषचं बोलणं ना सारखं कानावर पडत असतं इकडे असणाऱ्या हरीशच्या. कारण हरीशला संतोषने सांगितलेलं असतं की माझे जे पैसे हरवले आहेत ना, ते पैसे मला हवे आहेत आज रात्रीपर्यंत, नाहीतर मी काय करेन ते बघा. मग हरीशचा आता जीव नुसता मेटाकुटीला येत असतो. त्याला कळत नसतं की एवढे पैसे आणायचे तरी कुठून. त्यामुळे तो थोडा टेन्शनमध्ये असतो. ते सिंचनाला थोडासा संशय येत असतो की काहीतरी गडबड आहे. येथे डॉक्टर चेक करायला आलेले असतात. डॉक्टर म्हणत असतात की त्यांचा पुन्हा एकदा BP हाय झालेला आहे. सारखं वारंवार त्यांच्या बाबतीत असं होतंय. मी आता तर औषधं लिहून देतो, पण तुम्हाला ह्यांची जरा जास्त काळजी घ्यावी लागणार असं देखील डॉक्टर आता सांगत असतात. डॉक्टरांना सिद्धू सांगतो की आम्ही त्यांना हॉस्पिटलाइज करतो. पण इकडे आता सिद्धू काही औषधं वगैरे आणायला गेलेला नसतो म्हणून आजी संतापते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळतं की इकडे आता जे श्रीनिवास असतात ते मात्र आता एका वकिलाकडे गेलेले असतात आणि वकिलाकडे जाऊन ना ते आता आपलं म्हणणं मांडत असतात आणि त्याने ज्यांना जे जे हवं आहे ना ते सगळं काही सांगितलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी वकिला थ्रू सांगितलेल्या असतात तेव्हा वकील म्हणतो की मी तुमची केस घ्यायला तयार आहे, पण यासाठी पैसे लागणार आहेत मजबूत. तुम्ही पैसे द्यायला तयार आहात का? त्यावर आता इकडे असणारा की आहे तो म्हणतो की आम्हाला फीस परवडेल, आम्ही करून. मग आता फी परवडणार आहे म्हटल्यावर काही करायला ऑप्शन नसतो. तेच दुसरीकडे अडगळीच्या खोलीमध्ये सिद्धू आणि भावना आपल्या बाळाला शोधायला गेलेले असतात. कारण निलांबरीने त्यांचं बाळ ना गायब केलेलं असतं. मग बाळ कुठे गेलं, काय केलं अशा मनात शंका येतात. तेच आता सिद्धू भावनाला अडगळीच्या खोलीमध्ये बाळ भेटतं. तेव्हा कुठे जाऊन सिद्धूला बरं वाटतं. तर आता सिद्धू आपल्या बाळाला घेऊन लगेचच खाली येतो. कारण त्याच्यासाठी त्याचं बाळ महत्त्वाचं होतं आणि त्याला वाटत होतं की हे जे बाळ आहे ना ते दुसरं तिसरं कोणी नाही, तर आता आजीने गायब केलं आहे असंच वाटायला लागतं. आजीने बाळ गायब केलं आहे असं वाटल्यामुळे आता मात्र सिद्धू जो आहे तो विचार करत असतो की हे सगळं काही आजीनेच केलं असणार आहे आणि म्हणूनच मग तो आता आजीला ओरडू लागतो. पण आजी म्हणत असते की तू माझ्याकडे काय बघतोयस, मी काही केलेलं नाही आहे. आजी आता सुनवत असते. तेच रेणुका म्हणत असते की ते सगळं ठीक आहे, पण ह्यांच्या बाळाच्या जीवावर प्लीज असं उठू नका. यांनी काय वाकडं केलं आहे तुमचं, एवढूशा बाळाची काय चूक या सगळ्यामध्ये. मग आता हे सगळं नक्कीच ना निलांबरीने सुद्धा केलं असणारे यावर सुद्धा संशय येत असतो. मग इकडे निलांबरी म्हणत असते की मी का करू हे सगळं, कारण ना मला माझं बाळ महत्त्वाचं आहे. मी सुद्धा या घराला वारस देणार आहे. तुम्ही मला वचन द्या, तुम्ही ट्रीटमेंट करणार आहे आणि लवकरात लवकर आपल्या बाळाचा विचार करणार आहात. असं देखील निलांबरी जाऊन आता ना बोंबलत असते. आणि त्या निलांबरीने जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी अधिराजला सांगितलेल्या असतात तेव्हा मात्र इथेच भावना जी आहे ती निलांबरीला ओरडते आणि म्हणत असते की खरं तर ना त्यांना तुमच्या प्रेमाची गरज आहे. तुम्ही जर प्रेम मनापासून कराल ना तर अधिराज भाऊजी सुद्धा तुम्हाला आपलं करतील, असंही आता भावना सांगत असते. इथे आता जयंतला डिवोर्सची नोटीस आलेली असते आणि त्यामुळेच ना जयंतचं डोकं काम करेनासं झालेलं असतं. त्याला आता सुचत नसतं की काय करू. जानू एवढी कशी हे असू शकते की ती मला चक्क डिवोर्स देते. जानूला कसं काही वाटत का नाही आहे की मी तिच्याशिवाय राहू शकत नाही ते. आता तो खूप जास्त रडत असतो आणि जेव्हा तो रडतो ना तेव्हा मात्र आता त्याच्या आजूबाजूला वेगवेगळे आता जयंत येऊन उभे असतात. जयंत त्याच्यासमोर येऊन उभे असतात ना तेव्हा त्याला चिडवत असतात आणि त्याला म्हणत असतात की काय मग आता काय होतंय, तुला त्रास होतोय ना. आम्ही एवढे दिवस तुला सांगत होतो की तुझी जानू तुला सोडून जाणार, पण तुझा ह्या सगळ्यावर विश्वास नव्हता. आता तर बसलाय ना विश्वास, मग आता काय बोलतोस, असंही आता म्हटलं जातं. तेच इकडे आता जयंत शांत बसलेला असतो. त्याचं डोकं बिलकुलही काम करत नसतं. काय करावं जयंतला सुचत नसतं. जयंतला मात्र आता समोर ना डिवोर्सची नोटीस दिसत असते, पण त्याला काही झालं तरीसुद्धा जानूला सोडायचं नसतं आणि त्यासाठी तो आता रडू लागतो.
तर दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की त्याने आता ना अक्षरशः डोक्याला हात लावून घेतलेला असतो. त्याला कोणत्याही गोष्टी ज्या आहेत ना त्या आता सुचत नसतात. सगळीकडनं वेळ लागायची पाता आलेली असते. कारण त्याला असं वाटत असतं की जानू आपल्याला डिवोर्स नोटीस वगैरे काही पाठवणार नाही. पण आज चक्क जानूने डिवोर्स नोटीस त्याला पाठवलेली असते. त्यामुळे आता तो रडत असतो आणि त्याचं सगळ्यांनीच इश्यू केलेला असतो. आजूबाजूला जे जयंत असतात त्यांनी इकडे आता श्रीनिवास घरी येतात आणि जेव्हा तेव्हा श्रीनिवास घरी येतात ना तेव्हा आता ते थोडे विचारांमध्ये हरवलेले असतात. तेच आता त्यांना टेन्शन असतं की काही झालं तरीसुद्धा एवढ्या पैशांची व्यवस्था कशी करायची. कारण आहे ना खूप जास्त पैसे जे आहेत ते द्यायचे असतात. तेच आता पैशांचा हिशोब तर होत असतो. बँकेने सांगितलेलं असतं की तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, आपण बघूया वकिलाचं काय ते, पण केस लढूया. कारण जयंत विरोधात त्यांनाही केस लढायची असते. जयंतने हे सगळं काही स्वतःच्या नावावर करून घेतलेलं असतं. त्यामुळे त्यांना आता संताप होत असतो. तेच दुसरीकडे आता या सगळ्यामध्ये हरीश विचार करतो की सगळीजण हॉलमध्ये बसलेत तोपर्यंत त्याने जे पैसे घेतलेले असतात ना संतोषचे, ते पैसे ठेवायचा निर्णय घेतलेला असतो. कारण त्याने त्या पैशांची सोय कुठून कशी तरी केलेली होती. मग आता तो पैसे ठेवायला जाणार तेच ना इकडे संतोषला शंका येत असते की हा कुठे मध्येच उठून गेला आहे. म्हणूनच मग आता तो मागे जातो आणि बघतो आपल्या रूममध्ये जाऊन तर हरीश तिथे ना त्या बॅगेमध्ये पैसे ठेवत असतो. हे जसं त्याने बघितलेलं असतं तसं आता सगळं घर ना तो डोक्यावर घेत असतो. तो म्हणत असतो की इतके दिवस तू माझे पैसे घेतले होतेस तर मग आता प्लीज हे सगळं कोणाला सांगू नकोस, पण मी तुझे पैसे तुला परत दिले. पण ही सगळी गोष्ट इतके दिवस माझ्या मनात होती पण कोणीही मला सांगितलं नाही आणि तू माझे पैसे घेतले होतेस. पण मी आता शांत बसणार नाही. कारण या घरात ना चोरीवरनं ना मी खूप काही ऐकून घेतलेलं आहे. पण आता नाही, आता खूप झालं. हे सगळ्यांना मी ओरडून सांगणार. आता तो सगळ्यांच्या समोरच ना हरीशला बाहेर घेऊन जातो. हरीशला जसा तो आता बाहेर घेऊन जातो ना तसं आता सगळीजण विचार करतात की नेमकं ह्या दोघांना झालंय तरी काय. मग तेव्हाच ना इकडे संतोष म्हणत असतो की काय झालंय तुम्हाला माहिती नाही का, ह्याने बघा ना, ह्याने मोठं काम केलेलं आहे. माझे एवढे दिवस मी तुम्हाला सांगतोय ना माझे पैसे हरवलेत, ते हे पैसे ह्यानीच घेतले आहेत. आज कळलं ह्याने घरात चोरी केली आहे. मग तेव्हा तो म्हणतो की तेव्हा ना माझी सगळ्याकडनं वाट लागली होती आणि तेव्हा मला पैशांची गरज होती आणि म्हणून मी ते पैसे घेतले होते. पण काही झालं तरी ही घरातल्या घरात चोरी झाली आहे. ही चोरी बरोबर नाही, तू केलेलीस असं देखील आता लक्ष्मी ओरडत असते. त्यावर संतोष म्हणतो जेव्हा मी काही केलं तर तुम्ही लोक मला शिक्षा देता, मग आता काय तुम्ही तुमच्या मुलाला शिक्षा देणार नाही का. त्यावर आता लक्ष्मी म्हणत असते की तुम्ही दोन्ही मुलं ना तशीच आहात, तुम्हा दोघांना काय शिक्षा देणार. कारण तूही चोरी करतोस आणि हाही चोरी करतो. तुझ्या दोघांमध्ये ना काही बही नाही आहे, दोघांमध्ये सेम फरक आहे, काही नाही. मग इकडे आता कशीबशी ती भांडणं मिटवायचा प्रयत्न वीणा करत असते. पण तरीसुद्धा ना इकडे हे प्रकरण वाढतच चाललेलं असतं. हरीशला आता तुच्छ वागणूक दिली जात असते. सिंचनाला या सगळ्याचा राग येत असतो. हरीश या सगळ्याची माफीसुद्धा मागत असतो. तो म्हणत असतो माझ्याकडनं काही चुका झाल्या आहेत, त्यासाठी खरंच मी तुमची माफी मागतो. पण इथे आता कोणीही ऐकायला तयार नसतं. तेच आता हे सगळं प्रकरण खूप जास्त वाढत चाललेलं असतं. म्हणून मग लक्ष्मी म्हणत असते की प्लीज हे सगळं काही थांबवा, जे काही झालं आहे ते सोडून द्या आणि आपण आपल्या कामाला लागूया. पण तरीसुद्धा ना कोणी ऐकायला तयार नसतं. तेच दुसरीकडे मात्र श्रीनिवास सुद्धा आता ओरडत असतात तुम्ही तुमच्या पैशांचं काय करायचे ते करा. कारण आता संतोष म्हणत असतो की तुम्हा लोकांना असं वाटत असेल की आता तुम्ही सगळीकडे पैसे हे करताय तर तुम्हाला वाटेल की मी पैसे देईन, पण असा तुमचा गैरसमज आहे. श्रीनिवास म्हणतात की आमच्यावर इतकी वाईट वेळ आलेली नाही की तुझ्याकडनं पैसे घ्यावे लागतील. तेच आता इथे जानूही आलेली असते आणि जानूनेही सांगितलेलं असतं की तिने आता निर्णय घेतला आहे, तो म्हणजे त्या जयंतला डिवोर्स द्यायचा. जयंतला तिने नोटीस पाठवली याबद्दल ती आता सांगत असते. म्हणजे तुम्ही आता एकत्र 2-2 केस लढणार आहात तर जयंतच्या विरोधात, त्यामुळे आता किती पैसा खर्च होणार आहे याचा विचार करताय का, असंही आता म्हटलं जात असतं.
मग तेव्हाच ना जानू म्हणत असते की माझ्या ह्याचं काय करायचं ना ते मी करेन, माझा खर्च उचलायची मी तुझ्याकडे भीक मागायला सुद्धा येणार नाही, माझं मी बघून घेईन, असं देखील जानू म्हणत असते. त्यावर आता जो संतोष आहे तो म्हणतो की मी तुला एक सांगू, एक सल्ला देतो, तू जर डिवोर्स घेणार असेल ना जयंतबद्दल, पण पोडगी घे हां, पोडगी सोडू नकोस, कारण तुला भरपूर पोडगी मिळू शकते, असं देखील आता इकडे असताना संतोष सांगत असतो. तेवढ्यातच दारावर जयंत येतो. जयंत आता म्हणत असतो की संतोष आता तुमचं बरोबर आहे, मी तर माझ्या जानूला माझी अख्खी प्रॉपर्टीसुद्धा द्यायला तयार आहे, पण जानूने माझं मन ओळखावं, माझ्या बाजूने विचार करावा. त्यावर आता जानू जयंतला म्हणत असते की तुझी हिंमत कशी झाली इथे यायची, मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे, मला जे करायचं होतं ते मी केले, पण तू म्हणत असतो की मी तुला सोडणार नाही, मी तुला डिवोर्स देणार नाही, कारण मला फक्त तू हवी आहेस आणि मी तुला सोडणं कधीही शक्य नाही आहे. त्यावेळेला आता इकडे श्रीनिवास लक्ष्मीसुद्धा जयंतला सांगत असतात की तिच्या आयुष्यात तू नको आहेस तर तिला सोडून दे, पण जयंत आता काही जानूला सोडायला तयार नसतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा.